जंतर मंतरवरचं आंदोलन पेटलं, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, पोलिसांकडून लाठीचार्ज। दिल्लीतील 5 मेट्रो स्थानकं बंद, तर परिसरात इंटरनेट सेवा बंद। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। आघाती युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट, किती अडथळे आले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचं वेगाने मार्गक्रमण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या 10 नव्या फेऱ्या। कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळी मोठा दिलासा। गणेशोत्सवावरती महागाईचं विघ्न, कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30% वाढल्या। पुणे माडाच्या ताथवडेतील 634 घरांसाठी 25 ऑगस्टला सोडत। आजपासून अर्ज, विक्री स्वीकृती तर उत्पन्नाची अट शिथिल। धारावीतील 91,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण, एकूण 1.25 लाख झोपड्या, 10 लाख रहिवासी असल्याचा दावा। मुलुंडमधील आणखीन 15 एकर जागा धारावीसाठी। कचरा भूमीच्या जागेवरती कास्टिंग यार्ड, 5 वर्षांसाठी 98 कोटी भाडं। मॅनहोल दुर्घटनेच्या अहवालाची प्रतीक्षा, घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा अहवाल गुलदस्त्यात। अहवाल रखडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 52% पाणीसाठा, अद्यापही धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची प्रतीक्षा। सणासुदीच्या तोंडावरती साखरेच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ। घाऊक बाजारात क्विंटल मागे तब्बल 600 रुपयांची उसळी, किरकोळ बाजारामध्ये साखर 50 रुपये किलो। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। आपण बातमी पहिली बघणार आहोत थेट दिल्लीमधून। सीजेपीकडून राजधानी दिल्लीमध्ये संसदेवरती मोर्चा काढला जातोय आणि नीट पेपर फुटी तसंच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती हा मोर्चा काढला जातोय। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीजेपीचे कार्यकर्ते मात्र मोर्चा काढण्यावरती अजून सुद्धा ठाम आहेत आणि अशामध्ये मोठ्या संख्येने जंतर मंतरवर गोळा झालेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज केलेला आहे। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तर पोलिसांनी संसद भवन परिसरातील 5 मेट्रो स्थानकं ही देखील बंद केली आहेत। हम इस मार्च पे फोकस करेंगे। लेट मी डू इट। यस मैम। 3 बातें बहुत अहम है। आज पहले प्रोटेस्ट पे हम फोकस करेंगे कि ये बहुत शांतिपूर्वक तरीके से हम करें, हम मुद्दे पे फोकस रखें। एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत ज़रूरत है, और सतर्क रहें। तर जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आलेली। काही मेट्रो स्थानकं आहेत, 5 मेट्रो स्थानकं या दरम्यानची बंद करण्यात आलेली आहेत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली, कारण आंदोलकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण बघितलं। आपण बघतोय कार्यकर्ते हे काही आक्रमक झालेले आपल्याला दिसले। दरम्यान पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली। आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, आजच्या मोर्चावरती आंदोलक ठाम आहेत। मात्र या मोर्चाला, संसद मोर्चाला परवानगी पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून नाकारण्यात आलेली आहे। आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपल्या अनेक मागण्यांसाठी हे सगळे कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, हे संसद भवनावरती धडक देणार होते। मात्र या मोर्चाला परवानगी नाकारली। मात्र कार्यकर्ते हे मोर्चावरती ठाम आहेत आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय काही कार्यकर्ते जे आहेत, काही विद्यार्थी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना
मागे ढकलण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागलाय. दरम्यान हा जो सगळा परिसर आहे जंतर मंतरचा, या परिसरामध्ये इंटरनेट सेवा सुद्धा सध्या बंद करण्यात आलेली आहे. या दरम्यानची जी 5 मेट्रो स्थानकं आहेत ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे हे आंदोलन आता पेटलेलं आपण बघतोय. कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीमध्ये आज एल्गार बघायला मिळतोय. मागचे जवळपास 25 दिवस हे सगळं उपोषण सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि आता मागणी जोर धरते आणि आक्रमक पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि आंदोलकांनी घेतलेला आहे. CJPच्या कार्यकर्त्यांचं जंतर मंतरवरती हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन पांगवण्यासाठी या विद्यार्थ्यांना, या कार्यकर्त्यांना मागे करण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागलेला आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण बघितलं. CJPकडून राजधानी दिल्लीमध्ये संसदेवरती आज मोर्चा काढला जातोय. नीट पेपर फुटी प्रकरण असेल आणि या सगळ्या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे आणि या मागणीवरती हा मोर्चा काढला जातोय. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, प्रशासनाने परवानगी नाकारली आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील अगदी पहाटेपासून तैनात करण्यात आलेला होता. दरम्यान CJPचे कार्यकर्ते मात्र मोर्चा काढण्यावरती अजून सुद्धा ठाम आहेत. काही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले, मात्र पोलिसांना सौम्यसा लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान आपण ही दृश्य बघतोय ती लोकसभेची. या ठिकाणी संसद भवनामध्ये आपण बघतोय राहुल गांधी आता पोहोचलेले आहेत. आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते. 2 दृश्य, एकीकडे राहुल गांधी संसदेत पोहोचलेले आपण बघतो, तर काही दृश्य आपल्याला दिसत आहेत. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. जंतर मंतरवरती आंदोलन जे आहे ते चांगलंच पेटलेलं आपण बघतोय. राजधानी दिल्लीमध्ये CJPचा एल्गार आज बघायला मिळतोय. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते. या मोर्चाला आज परवानगी नाकारण्यात आली आणि तरीसुद्धा हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते मोर्चावरती ठाम आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना, काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घ्यावं लागलंय. दरम्यान आपण काही ड्रोनची दृश्य बघतोय. मोठ्या प्रमाणात CJPचे कार्यकर्ते असतील, अनेक विद्यार्थी असतील, आंदोलक असतील, हे या जंतर मंतरच्या परिसरामध्ये एकत्र जमलेले आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात आपण बघतोय पोलिसांची अक्षरशः मोठी फौज इकडे तैनात करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या मोर्चाला रोखण्यात आलेला आहे. हा मोर्चा पुढे जाऊ दिला जात नाही आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी जसं आपण बघितलं, आंदोलक आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मात्र ही जर आपण दृश्य बघितली, आपल्याला या आंदोलनाचा आवाका लक्षात येईल. किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत याचा आपण अंदाज लावू शकतो. ड्रोनची काही आपण दृश्य बघतो एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 मराठीवरती. ज्यावेळेला कार्यकर्ते आक्रमक झाले त्यावेळेला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या सगळ्या आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी बळाचा वापर करावा लागला आणि या सगळ्या परिसरामध्ये जर सध्या आपण परिस्थिती बघितली तर पोलीस आणि आंदोलक हे आमनेसामने आहेत. तणावपूर्ण काहीशी परिस्थिती बघायला मिळते. जसं आपण बघितलं, काही वेळापूर्वी झटापट झाली. इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि जवळची जी 5 मेट्रो स्थानकं आहेत ती सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आंदोलकांना हटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न अजून सुद्धा सुरू आहे. हा मोर्चा काढू नये असं प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मात्र हे आंदोलक जे आहेत ते अजून सुद्धा मोर्चावरती ठाम दिसत आहेत. त्यामुळे संसद परिसरामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आपण बघतोय. पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचा संताप बघायला मिळतोय. आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली आणि या सगळ्या दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचा हा सगळा एल्गार, हा मोर्चा ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी आहे. पोलिसांचं मोठी फोर्स या ठिकाणी आहे आणि हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे हा मोर्चा काढू नये असं पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे. तरीसुद्धा आंदोलक जे आहेत ते मात्र या आंदोलनावरती आणि या मोर्चावरती अजून सुद्धा ठाम आहेत. हा मोर्चा आम्ही काढणारच अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये CJPचा एल्गार आज बघायला मिळतोय. डेमोक्रेसी में नंबर मैटर करता है. आज NDA के पास में नंबर्स काफ़ी बड़े पैमाने पे, पहले से ज़्यादा नंबर है. लोग, चाहे वो TMC के लोग कुछ आए हुए, DMK के भी लोग शायद कुछ न कुछ समर्थन में है. तो सिचुएशन ये अब क्लियर हो जाएगी अभी ये पार्लियामेंट सेशन के दौरान. और ये प्राइम मिनिस्टर ने जो ऐलान किया है कि हम डिलिमिटेशन करके रहेंगे और महिलाओं को आरक्षण दे के रहेंगे, तो ये निश्चित होना है. तो नंबर्स हैं सर NDA के पास? देखिए, इंट्रोड्यूस तो बिल हुआ नहीं है. जब होगा तब देखेंगे, पर निश्चित तौर पर सरकार कॉन्फिडेंस है और हम कर पाएंगे.